नागरिकांना तुमसर बस स्टॉपवर सुविधा देण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे, परंतु कंत्राटदाराच्या नियोजनामुळे सुविधेच्या ऐवजी प्रवाशांना असुविधेचा सामना करावा लागत आहे। मागील 2 महिन्यापासून बस स्टॉपवर कासव गतीने काम होत असल्याने प्रवाशांना भर उन्हात उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागत आहे। तर जागा अपुरी असल्याने ज्या गाड्या स्थानकावर येतात त्यावेळेस गर्दी वाढते आणि यात मोठा धोका होण्याची शक्यता आहे। काही दिवसापूर्वी एका विद्यार्थ्यांना धक्का लागला आणि ती गाडीच्या चाकाखाली येता बचावली। तेव्हा कंत्राटदाराने लवकरात लवकर कामाची गती वाढवून काम पूर्ण करण्याची मागणी प्रवाशांनी केलेली आहे। महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री व भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकर यांनी नुकतीच मोहाडी तालुक्यातील भंडारा सिल्क उद्योग प्रायव्हेट लिमिटेड कानळगाव आणि रेशीम मूलभूत सुविधा केंद्र जमनी येथे भेट देऊन ऑटोमॅटिक रेलिंग युनिट आणि टसर व तुती रेशीम केंद्राची पाहणी केली। भारतात रेशीम धाग्याची मागणी जास्त आहे, परंतु पाहिजे तेवढा उत्पादन भारतात नाही, त्यामुळे उत्पादन वाढविण्यावर सरकार भर देत आहे। यावेळी पालकमंत्र्यांनी रेशीम शेती उद्योगाच्या वाढीसाठी विविध उपाययोजना सरकारकडून राबविल्या जात असल्याची माहिती दिली व अधिकाऱ्यांकडून त्याची आढावा घेतला। तर रेशीम शेती ग्रामीण भागातील आर्थिक उन्नतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावते, तेव्हा शेतकऱ्यांनी या उत्पादनाकडे वळावे असे आवाहन केले। यावेळी आमदार राजू कारेमरे, खेमचंद सोनकुसरे, उपविभागीय अधिकारी बालपांडे, प्रभारी तहसीलदार चांदेवार व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। RSG के अग्रवाल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे वार्षिक स्नेहसंमेलन नुकताच संपन्न झाला। स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी हिंदी शिक्षा समितीचे अध्यक्ष महेश अग्रवाल व उद्घाटक म्हणून आमदार राजू कारेमरे मंचावर आरूढ होते। तर प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती कुमकुम अग्रवाल, प्रकाश अग्रवाल, कुंजबिहारी अग्रवाल, सेवानिवृत्त मुख्याध्यापक पुप्पलवार, गोरखेडे, RSG के अग्रवालचे मुख्याध्यापक केवट उपस्थित होते। स्नेहसंमेलनाच्या औचित्य साधून विविध खेळांचे व इतरही स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले। उद्घाटक म्हणून राजू कारेमरे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे किती महत्त्व आहे हे पटवून सांगितले। तर उच्च शिक्षणाचे चरित्र घडते तेव्हा उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांनी तयार राहण्याचे आवाहन केले। तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महेशजी अग्रवाल यांनी विद्यालयाच्या विकासासाठी केलेल्या विविध कार्याची माहिती दिली व लवकरच कनिष्ठ महाविद्यालय हे महाविद्यालयामध्ये रूपांतर होणार असल्याची माहिती दिली आहे। कार्यक्रमाचे संचालन श्रीमती वर्मा यांनी केले, तर प्रास्ताविक प्राचार्य नंदकिशोर केवट यांनी केले व बले यांनी आभार प्रदर्शन केले। प्राध्यापक, बालक बालिकाएं, सबको मिलिए उस गणतंत्र दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं। जैसा पुप्पलवार को जिले कहा, आज हमारे हिंदी शिक्षा समिति के फाउंडर, संस्थापक और हमारे पिताजी जिन्होंने ये स्कूल स्थापना की, उनका पुण्यतिथि भी है। आज सब शिक्षक तालाब में जाके सब उनको श्रद्धांजलि भी किए। आज वहाँ पे गरीबों के लिए भोजन भी है। और जैसा इन्होंने बताया कि थोड़ा आर्डरस फैक्ट्री में कल हो गया, तो फंक्शन शॉर्ट में ही कर रहे हैं। कल फंक्शन हो चुका है, आज खाली बच्चों का प्राइज डिस्ट्रीब्यूशन कर रहे हैं, ज़्यादा भाषण वगैरह का टाइम नहीं है। मैं जो जीते उनको शुभकामना, जो नहीं जीते उनको भी भविष्य के लिए शुभकामना देता हूँ। हे विद्यार्थ्यांसाठी आपला खूप महत्त्वाचे असतात, त्यांच्या सुप्त कला-मुलांना वाव मिळत असतो आणि विद्यार्थ्यांना किंवा आपल्या शाळेला आपला सर्वांगीण विकास करायचा असेल तर पुस्तकी ज्ञानाबरोबर काही आपला भौगोलिक ज्ञान, काही आपलं सामाजिक ज्ञान, काही आपला खेळाची रुची आणि स्नेहसंमेलन वगैरे याच्यातून आपले विद्यार्थी घडत असतात। BBG न्यूज, समस्या तुमची, आवाज आमचा।